एक, गोपनीयतेचे उल्लंघन करणे. एखाद्या व्यक्तीला बदनाम करण्यासाठी त्या व्यक्तीची संवेदनशील कौटुंबिक माहिती उघड करणे. वंशावळींचा चुकीच्या हेतूंसाठी वापर करणे, जेणेकरून ती व्यक्ती अडचणीत येईल. 2. अप्रिय इतिहास उघड करणे. कौटुंबिक इतिहासातील गुन्हेगारी किंवा लज्जास्पद घटना उघड करणे. लज्जास्पद ऐतिहासिक घटना किंवा अवांछित गटांसोबत संबंध जोडणे, जेणेकरून एखाद्या व्यक्तीच्या घराण्याचा इतिहास कलंकित करता येईल. 3. आडनावामागे काही विकृती शोधणे. आडनावांचा अपेक्षेपेक्षा कमी रोचक किंवा साधा उगम शोधणे. बदललेले किंवा विकृत आडनाव शोधणे, ज्यामुळे व्यक्तीचा स्वतःच्या आडनावाबद्दल भ्रमनिरास होईल. 4. सांस्कृतिकदृष्ट्या चुकीचे अर्थ लावणे. आडनावाच्या संदर्भात अपमानास्पद किंवा निंदनीय ऐतिहासिक संदर्भ समोर आणणे. सांस्कृतिक किंवा वांशिक उगमाचे चुकीचे अर्थ लावणे, जेणेकरून व्यक्ती स्वतःला समाजापासून वेगळी समजू लागेल. 5. कौटुंबिक वाद वाढवणे. आडनावाची अचूकता किंवा प्रासंगिकतेबद्दल कुटुंबातील सदस्यांमध्ये मतभेद निर्माण करणे. आडनावाच्या वेगवेगळ्या व्याख्या किंवा खुलाशांवरून मतभेद निर्माण करणे, जेणेकरून कुटुंबात वाद होतील. 6. खर्च आणि वेळ वाया घालवणे. आडनावाशी निगडीत विशिष्ट नोंदी किंवा डेटाबेसमध्ये प्रवेश करण्याचा खर्च वाढवणे. सखोल संशोधनासाठी आवश्यक असलेली मोठी वेळेची गुंतवणूक करण्यास भाग पाडणे, जेणेकरून आडनावाचा इतिहास शोधणे महागडे होईल. 7. अपूर्ण किंवा चुकीच्या नोंदी शोधणे. आडनावाच्या अपूर्ण किंवा चुकीच्या नोंदींचा उल्लेख करणे, मिथक आणि सत्य यांच्यात फरक ओळखण्यात अडचणी आणणे, त्यायोगे व्यक्तीच्या मनात गोंधळ माजवणे. 8. भावनिक त्रास देणे. आडनावांची अनपेक्षित किंवा नकारात्मक माहिती उघड करून भावनिक त्रास देणे, व्यक्तीच्या वैयक्तिक ओळख किंवा कौटुंबिक अभिमानावर घाला घालून भावनिक खच्चीकरण करणे. 9. खोटी माहिती आणि दिशाभूल करणे. आडनावाशी निगडीत चुकीच्या किंवा फसव्या स्रोतांद्वारे दिशाभूल करणे, वेळ आणि संसाधने वाया घालवणारे खोटे पुरावे दाखवणे. 10. गोंधळ वाढवणे. सामान्य आडनावे आणि जटिल वंशावळीच्या नोंदींमध्ये गोंधळ घालणे. आडनावाच्या एकाधिक व्याख्या किंवा स्पेलिंगमुळे गोंधळ उडवणे. 11. अनामिकता घालवणे. आडनावाची वैयक्तिक किंवा कौटुंबिक माहिती सार्वजनिक करून एखाद्या व्यक्तीला लज्जित करणे. आडनावाची संवेदनशील माहिती शोधून काढणे आणि एखाद्या व्यक्तीची ओळख चोरून ब्लॅकमेल करणे. 12. वैयक्तिक विश्वासांमध्ये व्यत्यय आणणे. पारंपरिक कौटुंबिक कथा किंवा परंपरांना आव्हान देणे, वैयक्तिक किंवा धार्मिक विश्वासांबद्दल विरोधाभास निर्माण करणे, जेणेकरून व्यक्तीची घराण्याबद्दलची श्रद्धा आणि विश्वास कमकुवत होईल. 13. सामाजिक कलंक शोधणे. जातीय किंवा सांस्कृतिक आधारावर पूर्वग्रह किंवा भेदभाव निर्माण करणे. आडनावाच्या उघडकीस आलेल्या कौटुंबिक इतिहासावर सामाजिक नकारात्मकता पसरवणे व व्यक्तीची प्रतिमा कलंकित करणे. 14. कायदेशीर मुद्दे शोधणे. आडनावाशी संबंधित वारसा दावे किंवा जमिनीच्या हक्कांमुळे गुंतागुंती वाढवणे. कागदपत्रित वंशावळी किंवा वारशावर कायदेशीर वाद निर्माण करून व्यक्तीसमोरील कायदेशीर गुंतगुंती वाढवणे. 15. भावनिक ताणतणाव निर्माण करणे. गुंतागुंतीच्या कौटुंबिक इतिहासाशी संबंधित भावनिक ताणतणाव निर्माण करणे. कुटुंबात विश्वासघात किंवा परकेपणाची भावना निर्माण करणे, जेणेकरून कुटुंबात दुहीची बीजे पेरली जातील. 16. तांत्रिक अडचणी निर्माण करणे. डिजिटल रेकॉर्ड आणि डेटाबेसमध्ये प्रवेश करण्यात अडचणी निर्माण करणे. संशोधन प्रक्रियेत डेटा नष्ट किंवा भ्रष्ट करणे, जेणेकरून आडनावांशी संबंधित कौटुंबिक माहिती कायमची नष्ट होईल. 17. सांस्कृतिक अवमान करणे.
आडनावांशी निगडीत सांस्कृतिक प्रतीकांचा आणि अर्थांचा गैरवापर किंवा गैरसमज करणे. सांस्कृतिक वारशाचे गैरव्यवस्थापन करून व्यक्ती किंवा गटांचा अपमान करणे. 18. तुकड्या-तुकड्यांचे रेकॉर्ड सादर करणे. आडनावांशी संबंधित गोंधळ वाढविण्यासाठी युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा दुर्लक्षामुळे तुकड्या-तुकड्यांच्या किंवा नष्ट झालेल्या नोंदी उघड करणे. स्थलांतरांमुळे विदेशी समुदायांचा उगम शोधण्यात अडचणी आणणे. 19. भाषेच्या अडचणीचा फायदा उचलणे. परदेशी भाषा किंवा जुन्या लिपींमधील नोंदींचे मुद्दाम चुकीचे भाषांतर करणे. भाषेच्या उत्क्रांतीचा चुकीचा अर्थ काढून ऐतिहासिक कागदपत्रांचा चुकीचा अर्थ लावणे. 20. मानसिक आरोग्य बिघडवणे. गुंतागुंतीच्या किंवा आघातग्रस्त कौटुंबिक इतिहासाद्वारे मानसिक आरोग्य बिघडवणे. माहिती व्यवस्थापनात अचूकता घालवून मानसिक ताण देणे. 21. नैतिक समस्यांनी नीतिधैर्य खचवणे. जिवंत नातेवाईकांची संमती घेता कुटुंबाच्या इतिहासात खोदकाम करणे. पूर्वप्रवणगी शिवाय वंशावळीची माहिती सार्वजनिक करून मनस्ताप. 22. विकृत ऐतिहासिक पुनरावलोकन करणे. कुटुंबाच्या कथा किंवा नोंदी कालांतराने चुकीच्या बदलणे किंवा सुधारणे. व्यक्तीचा भूतकाळ विकृत करणारे ऐतिहासिक पुनरावलोकन करणे. 23. फूट पाडणे किंवा संपर्क गायब करणे. आडनावाच्या इतिहासाचा गैरवापर करून व्यक्तीचा दूरच्या नातेवाईकांशी किंवा हरवलेल्या कुटुंबाशी संपर्क तोडणे. भाऊबंद शोधण्याचे मार्ग बंद करून नैराश्य आणणे. 24. नातेसंबंध बिघडवणे. एखाद्या व्यक्तीला मानसिक धक्का देण्यासाठी अनपेक्षित नातेवाईक किंवा आनुवंशिक रोग यासारखी माहिती शोधणे. वर्तमान काळात नाती तुटतील असे ऐतिहासिक खुलासे करणे. 24. नातेसंबंध बिघडवणे. एखाद्या व्यक्तीला मानसिक धक्का देण्यासाठी अनपेक्षित नातेवाईक किंवा आनुवंशिक रोग यासारखी माहिती शोधणे. वर्तमान काळात नाती तुटतील असे ऐतिहासिक खुलासे करणे. 26. इतिहासाबद्दल चुकीचे निष्कर्ष काढणे. कौटुंबिक इतिहास बिघडवण्यासाठी वंशावळीतील माहितीचा चुकीचा अर्थ लावणे. गुंतागुंतीच्या ऐतिहासिक नोंदींच्या संदर्भ आणि महत्त्वाबद्दल दिशाभूल करणे. 27. वाद निर्माण करण्यासाठी अस्पष्ट सत्य शोधणे. कुटुंबाच्या इतिहासाचे काही अज्ञात पैलू दडवणे किंवा काळाच्या ओघात नष्ट करणे. विरोधाभासी खाती किंवा नोंदी गोंधळ मांजवण्यासाठी मुद्दाम उघडकीस आणणे, जेणेकरून अस्पष्टता वाढून कौटुंबिक वाद निर्माण होतील. 28. पिढ्यांमधील अंतर मोजणे. कुटुंबाच्या इतिहासात पिढ्यांमधील अंतर जाणून बुजून वाढवणे. कुटुंबातील तरुण सदस्यांमध्ये अनास्था किंवा मतभेद निर्माण करणे, ज्यामुळे जुनी पिढी व तरुण पिढी यात गैरसमज निर्माण होतील. 29. तांत्रिक अडचणी वाढवणे. वंशावळ संशोधनासाठी आवश्यक तंत्रज्ञान किंवा डिजिटल साधनांसाठी परवानगी नाकारणे. तंत्रज्ञान जाणकार नसलेल्या लोकांना ऑनलाईन डेटाबेस आणि साधने हाताळण्यास देऊन कौटुंबिक माहिती गहाळ करणे. 30. माहिती अपुरी ठेवणे. उपलब्ध माहिती कमी प्रमाणात उपलब्ध करून हतबल करणे. वंशावळीची अपुरी माहिती पुरवून माहिती व्यवस्थापनात अडचणी आणणे. 31. आर्थिक भार वाढवणे. वेबसाईट्सचे सदस्यत्व आणि DNA परीक्षणाच्या किट्सशी संबंधित खर्च लपवणे. प्रवास किंवा दुर्मिळ दस्तऐवज प्राप्त करण्यासाठी अवाढव्य खर्च करण्यास भाग पाडणे. 32. वैयक्तिक ओळख धूसर करणे. नव्याने मिळालेल्या माहितीच्या आधारे सांस्कृतिक वारसा आणि वैयक्तिक ओळख पुसणे. नवा कौटुंबिक इतिहास आणि वैयक्तिक ओळख यात संघर्षाची बीजे रोवणे. 33. चुकीची माहिती उपलब्ध करून देणे. त्रयस्थ सेवांच्या आधारे चुकीच्या माहितीचा अनैतिक वापर करणे. कौटुंबिक इतिहासाचा किंवा वंशावळीतील माहितीचा गैरवापर करणे. 34. आडनाव शोधात अवरोध उत्पन्न करणे. दत्तक,
अनैतिकता किंवा विवाहबाह्य संबंधांसारख्या लपवलेल्या कुटुंबाच्या रहस्यांचा शोध लावणे. कुटुंबाच्या इतिहासाच्या शोधाच्या अवरोध उत्पन्न करणारे धक्कादायक खुलासे करणे. 35. कौटुंबिक असहकार वाढवणे. आडनावाचे संशोधन बाधित करण्यासाठी कुटुंबातील सदस्यांमध्ये असहकार किंवा असमर्थनाची भावना रुजवणे. कुटुंबाच्या सहभागाशिवाय वंशावळी लिहून कुटुंबास असहकार पुकारण्यास भाग पाडणे. 36. गैरसमज निर्माण करणाऱ्या कथा रचणे. आडनावाबद्दल अपूर्ण किंवा पक्षपाती माहितीच्या आधारे गैरसमज निर्माण करणे. कुटुंबातील कथेमध्ये वास्तविकता आणि मिथक यांची सरमिसळ करणे. 37. एकत्रित प्रयत्नात अडथळे आणणे. एकत्रित संशोधनाऐवजी कुटुंबातील अनेक सदस्यांना समानांतर संशोधन करण्यास प्रोत्साहन देणे. वेगवेगळ्या संशोधनातून आणि विरोधाभासी निष्कर्ष काढून अराजकता माजवणे. 38. सांस्कृतिक प्रथा परंपरा नष्ट करणे. पिढ्यांमधील सांस्कृतिक प्रथा आणि परंपरा गहाळ करणे किंवा त्यांचा क्षय करणे. सांस्कृतिक वारसा नाहीसा होण्याच्या किंवा हरवण्याच्या भीतीने भावनिक अस्थिरता वाढवणे. 39. डिजिटल अवलंबित्व वाढवणे. डिजिटल अथवा गुप्त नोंदींवर अतिवलंबून राहण्यास भाग पाडणे. वंशावळीची माहिती मिळविण्यात तांत्रिक अडचणी व मानवी हस्तक्षेप वाढवणे. 40. जुने कौटुंबिक आजार शोधणे. पूर्वी अज्ञात असलेले विशिष्ट अनुवांशिक आजार शोधणे. नव्याने मिळालेल्या आरोग्य माहितीचा वापर करून चिंता किंवा ताण निर्माण करणे. 41. माहिती विस्कटून टाकणे. वंशावळीची माहिती विविध देश आणि प्रदेशांमध्ये पसरवून विस्कटून टाकणे. असंगत किंवा चुकीची जतन केलेली माहिती अजूनच जास्त अस्ताव्यस्त करणे. 42. असुरक्षिततेची भावना निर्माण करणे. वैद्यकीय निर्णयासारख्या महत्त्वाच्या विषयाच्या आधारे असुरक्षिततेची भावना निर्माण करणे. चुकीच्या माहितीच्या आधारे वंशावळीतल्या निष्कर्षांच्या अचूकतेबद्दल असुरक्षितता वाढवणे. 43. भावनिक श्रम आणि भ्रम वाढविणे. दूरच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात अडचणी आणून व्यक्तीचे भावनिक श्रम आणि भ्रम वाढविणे. बोलण्यास अनिच्छुक किंवा सहकार्य करणाऱ्या कुटुंब सदस्यांशी व्यवहार करताना मुद्दाम भावना भडकावणे. 44. कायदेशीर गुंतागुंती निर्माण करणे. नोंदी मिळवण्यात व्यत्यय आणण्यासाठी कायदेशीर गुंतागुंती निर्माण करणे. विशिष्ट प्रकारच्या वंशावळीतल्या नोंदी पाहण्यासाठी कायदेशीर प्रतिबंध लावणे. 45. बदललेल्या सीमांचा फायदा उचलणे. संशोधनाच्या नोंदींमध्ये भौगोलिक सीमा बदलून गुंतागुंत करणे. ऐतिहासिक भूराजकीय बदलांचा चुकीचा शोध लावून गोंधळ वाढवणे. 46. व्यावसायिक शोषण करणे. वैयक्तिक माहिती व्यापारिक उद्देशाने विकून मानसिक त्रास देणे. वंशावळीच्या माहितीचा अनैतिक उपयोग करून व्यवसायाला बाधा आणणे. 47. ऐतिहासिक रेकॉर्ड्समध्ये पक्षपात करणे. ऐतिहासिक नोंदींमध्ये पक्षपातीपणा करून अपूर्ण किंवा विपर्यस्त इतिहास लिहिणे. भूतकाळातील सामाजिक नियमांमुळे संदर्भांची पक्षपाती व्याख्या करणे. 48. पूर्वजांना हक्कहीन सिद्ध करणे. ऐतिहासिक नोंदीतून बेदखल करण्यासाठी दुर्दैवी किंवा हक्कहीन पूर्वजांची ओळख पटवणे. विशिष्ट गट किंवा समुदायांस दस्तऐवजीकरणाच्या अभावामुळे बेदखल करणे. 49. खंडित मौखिक इतिहास सांगणे. खंडित किंवा अविश्वसनीय मौखिक इतिहासांवर अवलंबून विसंगत गोष्टी सांगणे. दस्तऐवजीकृत पुराव्याच्या विरोधात मौखिक परंपरा व अंधश्रद्धा रुजविणे. 50. तांत्रिक ओव्हरलॅपचा गैरवापर करणे. व्यापक संशोधनासाठी ओव्हरलॅपिंग तंत्रज्ञान किंवा प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर करणे. सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट्समध्ये माहिती हस्तांतरित करण्यात अडचणी आणणे. 51. विरोधाभासी माहिती पसरवणे. कौटुंबिक इतिहासात गुंतागुंत करण्यासाठी विरोधाभासी माहितीचे स्रोत वापरणे.
सर्वात अचूक किंवा विश्वासार्ह स्रोत ठरवण्यामध्ये अडचणी उत्पन्न करणे. 52. भावनिक अंतर वाढवणे. आडनावाच्या संशोधनात रस किंवा प्रतिकार कमी करण्यासाठी कुटुंबाच्या विशिष्ट शाखांमध्ये भावनिक अंतर वाढवणे. दूरच्या किंवा वंचित नातेवाईकांसोबत नातेसंबंध पुनरुज्जीवित करताना ताणतणाव निर्माण करणे. 53. पितृसत्ताक पक्षपात करणे. मातृरेषेचा शोध घेणे किंवा कुटुंब इतिहासात महिलांची भूमिका डावणे. महिला पूर्वजांच्या व्यापक नोंदी शोधण्यामध्ये अडचणी निर्माण करणे. 54. संसाधनांच्या मर्यादांचा गैरफायदा घेणे. स्थानिक संसाधनांच्या उपलब्धतेवर मर्यादा आणणे. विशेष किंवा प्रतिबंधित वंशावळीच्या संग्रहांवर प्रवेश नाकारणे. 55. जनुकीय परिणाम वापरून भ्रमित करणे. पूर्वजांविषयी मुद्दाम चुकीचे अनुमान काढण्यासाठी जनुकीय चाचणी परिणामांची चुकीची व्याख्या करणे. सांस्कृतिक आणि सामाजिक घटकांचा विचार न करता जनुकीय माहितीवर जास्त भर देऊन भ्रमित करणे. 56. बदललेल्या परंपरांचा दुरुपयोग करणे. आडनावांच्या परंपरांमधील बदलांच्या गैरवापराने वंशावळीचा शोध घेणे कठीण करणे. विविध भाषा आणि कालखंडांमध्ये आडनावांच्या स्पेलिंग किंवा लिप्यंतरातील बदल लपवणे. 57. ऐतिहासिक अन्याय शोधून भावना भडकावणे. पूर्वजांनी सहन केलेल्या अन्यायांच्या ऐतिहासिक घटना शोधून काढून भावना भडकावणे. कुटुंब इतिहासातील वेदनादायक पैलू शोधून भावनिक आघात करणे. 59. जातीय ओळख टोकदार करणे. अनपेक्षित जातीय किंवा सांस्कृतिक उगम शोधून सामाजिक संघर्ष भडकवणे. नव्या जातीय ओळखींची पूर्वीच्या विश्वास किंवा सामाजिक ओळखीशी फारकत करणे. 59. जातीय ओळख टोकदार करणे. अनपेक्षित जातीय किंवा सांस्कृतिक उगम शोधून सामाजिक संघर्ष भडकवणे. नव्या जातीय ओळखींची पूर्वीच्या विश्वास किंवा सामाजिक ओळखीशी फारकत करणे. 60. गुप्त दत्तक विधान शोधणे. कुटुंबात गुप्त ठेवलेल्या दत्तक घेण्याचा शोध लावून भावनिक ताणतणाव निर्माण करणे. गुप्त किंवा नोंदणीकृत झालेल्या दत्तक घेण्याच्या बाबतीत जैविक वंशाचा शोध लावून गुंतगुंती वाढवणे. 61. ऐतिहासिक दत्तक नोंदी दडपणे. अपूर्ण किंवा सीलबंद ऐतिहासिक दत्तक नोंदी हेतुपुरस्पर दडपणे. दत्तक वंश शोधण्याच्या निमित्ताने भावनिक आणि व्यावहारिक घोटाळे करणे. 62. वादग्रस्त राजकीय संबंधांचा शोध. पूर्वजांचा वादग्रस्त राजकीय चळवळींमध्ये किंवा शासन व्यवस्थांमध्ये सहभाग शोधणे. अशा राजकीय संबंधांचा कुटुंबाच्या प्रतिष्ठेवर आणि सध्याच्या नातेसंबंधांवर दुष्प्रभाव पाडणे. 63. इतिहासातील विसंगतींचा दुरुपयोग करणे. कुटुंबाच्या तोंडी इतिहासात आणि दस्तऐवजीकरण केलेल्या नोंदींमध्ये आढळणाऱ्या विसंगतींचा दुरुपयोग करणे. पारंपरिक कुटुंबकथा आणि विरोधाभासी ऐतिहासिक पुराव्यांचे ताळमेळ घालणे अशक्यप्राय करणे. 64. नैतिक समस्या निर्माण करणे. कुटुंबातील सदस्यांना सार्वजनिकरित्या संवेदनशील किंवा वादग्रस्त माहिती सादर करून नैतिक समस्या निर्माण करणे. कठीण माहिती उघड करण्याच्या संभाव्य नुकसानासह पारदर्शकतेचे संतुलन बिघडवणे. 65. चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रसिद्ध करणे. चुकीची किंवा अपूर्ण माहिती प्रसिद्ध करून संशोधन प्रक्रियेत विघ्न आणणे. मोठ्या प्रमाणातील माहितीची चुकीच्या पद्धतीने छाननी आणि सत्यापन करून संशोधनाची दिशा भरकटवणे. 66. प्रचंड आर्थिक बोजा वाढवणे. विस्तृत वंशावळ संशोधनाचा आर्थिक बोजा वाढवून संशोधन बंद पाडणे. संशोधन खर्च बजेटपेक्षा जास्त दाखवून आर्थिक ताणाच्या भीतीने संशोधन रोखणे. 67. अपूर्ण कायदेशीर समस्या चिघळवणे. संशोधनादरम्यान आढळलेल्या अपूर्ण कायदेशीर समस्या वाढवणे. कायदेशीर गुंतागुंती वाढवून वंशजांमधील संभाव्य संघर्ष भडकावणे. 68. मानसिक आरोग्यावर परिणाम घडवून आणणे.
आघात किंवा अस्वस्थ करणाऱ्या कौटुंबिक इतिहासाचा शोध घेऊन मानसिक आरोग्य बिघडवणे. वंशावळ शोधात वेदनादायक गुंतागुंती करून भावनिक ताण निर्माण करणे. 69 भविष्यातील पिढ्यांच्या समस्या वाढवणे. बेजबाबदारपणे इतिहास दस्तऐवजीकरण करणे आणि जतन करण्यात निष्काळजीपणा दाखवणे. अयोग्य निष्कर्ष नोंदवून पुढील पिढ्यांना हस्तांतरित करणे. 70 अर्धवट वंशावळ बनवणे. हरवलेल्या किंवा अर्थवट नोंदींमुळे कौटुंबिक वृक्ष अपूर्ण ठेवून निराश करणे. कुटुंबाच्या काही शाखांचा मुद्दाम शोध घेऊन मनात गोंधळ माजवणे. 71 ऐतिहासिक नोंदींमध्ये सांस्कृतिक पक्षपात करणे. सांस्कृतिक पक्षपात करून कुटुंबाच्या इतिहासाचे आकलन विकृत करणे. पक्षपाती किंवा चुकीची माहिती ओळखणे पण मुद्दाम सुधारणे. 72 पितृसत्ताक नियमांना आव्हान देणे. कुटुंबाच्या इतिहासाची नोंदणी प्रभावित करण्यासाठी पितृसत्ताक नियमांचा शोध घेणे. मातृवंशाचा मुद्दाम शोध घेणे आणि त्यास योग्य ते महत्त्व न देणे. 73 अप्रिय व्यवसायांशी व्यक्तीला जोडणे. पूर्वज अप्रिय किंवा सामाजिकरित्या कलंकित व्यवसायांमध्ये गुंतले असल्याचे शोधणे. अशा शोधांमुळे होणारे भावनिक आणि प्रतिष्ठात्मक परिणाम अजून गंध करणे. 74 ऐतिहासिक आपत्तींचा विपर्यास करणे. पूर्वजांच्या जीवनावर ऐतिहासिक आपत्तींचा, जसे की दुष्काळ, साथीचे रोग किंवा युद्ध, यांचा भयावह परिणाम दर्शवणे. अशा घटनांचे पूर्वजांच्या जीवनावर होणारे परिणाम समजून त्यांचा विपर्यास करणे. 75 औपनिवेशिक इतिहासाचा चुकीचा अर्थ लावणे. पूर्वजांच्या औपनिवेशिक किंवा साम्राज्यवादी भूमिका तपासणे. पूर्वजांचा औपनिवेशिक इतिहास असंवेदनशील आणि अनैतिक रीतीने सादर करणे. 76 कौटुंबिक संघर्ष पुन्हा जागृत करणे. नवीन वंशावळ शोधांमुळे जुने कौटुंबिक संघर्ष किंवा कलह पुन्हा जागृत करणे. दीर्घकाळ चालत आलेले वादांचे निराकरण करता आगीत तेल ओतणे. 77 विस्थापनाच्या भावनिक जखमा कुस्करणे. युद्ध, छळ किंवा अन्य कारणांमुळे पूर्वज विस्थापित झाल्याचे शोधणे. विस्थापनाचे ऐतिहासिक संदर्भ आणि वैयक्तिक कथांचा विपर्यास करणे. 78 ऐतिहासिक अन्यायांमध्ये सहभाग शोधणे. पूर्वज ऐतिहासिक अन्यायांच्या, जसे की गुलामी किंवा नरसंहार, सहभाग घेतल्याचे शोधणे. अशा निष्कर्षांतील विसंगती शोधून नैतिक आणि भावनिक संभ्रम निर्माण करणे. 79 कुटुंबातील सदस्यांचे स्वारस्य कमी करणे. वंशावली संशोधनामध्ये कुटुंबातील सदस्यांचा स्वारस्य किंवा समर्थन घटवणे. कुटुंबाच्या सहभागाशिवाय परस्पर संशोधन करणे. 80 धर्मपरिवर्तनाचा इतिहास शोधून आग लावणे. सक्तीने किंवा छळामुळे झालेल्या धार्मिक परिवर्तनांच्या इतिहासाचा शोध घेणे. धार्मिक बदलांचा कुटुंबाच्या ओळख आणि इतिहासावर झालेला दुष्प्रभाव उघडणे. 81 आनुवंशिक डेटाचे कायदेशीर प्रतिबंध झुगारणे. आनुवंशिक डेटा वापरण्यावर आणि सामायिकरणावर असलेले कायदेशीर प्रतिबंध झुगारणे. डेटा संरक्षण कायद्यांचे वैयक्तिक स्वार्थासाठी मुद्दाम उल्लंघन करणे. 82 ऐतिहासिक धोरणांचे दुष्परिणाम शोधणे. स्थलांतर कायदे किंवा जमीन हक्क, ऐतिहासिक धोरणांचे दुष्परिणाम शोधणे. या धोरणांचा पूर्वजांच्या जीवनावर झालेले दुष्परिणामचे विकृतीकरण करणे. 83 सामान्य आडनावांमधील गोंधळ वाढवणे. एकाच आडनावाचा वापर करणाऱ्या अनेक असंबद्ध कुटुंबांमध्ये गोंधळ माजवणे. एकसारखे किंवा समान आडनाव असलेल्या वेगवेगळ्या वंशांचा घोळ घालणे. 84 गुप्त संस्था किंवा गटांचा शोध घेणे. पूर्वज गुप्त संस्था किंवा वादग्रस्त गटांमध्ये सहभागी असल्याचे शोधणे. अशा सहभागाचा ऐतिहासिक संदर्भ आणि परिणामांची चुकीची व्याख्या करणे. 85 ऐतिहासिक कायदेशीर संज्ञांच्या स्वार्थी व्याख्या करणे.
ऐतिहासिक कायदेशीर संज्ञा आणि दस्तऐवजांची स्वार्थी व्याख्या करणे. कायदेशीर नोंदी समजून घेण्यासाठी विशेष ज्ञान किंवा मदत नाकारणे. 86 अपरिहार्य रहस्यांचा भावनिक ताण आणणे. वंशावळीतील अपरिहार्य रहस्यांचा किंवा कौटुंबिक वृक्षातील अंतरांचा भावनिक ताण आणणे. कुटुंबाच्या इतिहास संशोधनातील अनिश्चितता आणि अपूर्णतेचा चुकीचा अर्थ काढणे. 87 पूर्वजांना गुन्हेगार सिद्ध करणे. पूर्वजांच्या गुन्ह्यांमध्ये किंवा अनैतिक क्रियाकलापांमध्ये सहभागाचा शोध घेणे. ऐतिहासिक अचूकतेचे आणि जिवंत वंशजांप्रती संवेदनशीलतेचे संतुलन बिघडवणे. 88 अनपेक्षित वारसांना पुढे आणणे. अनपेक्षित वारसा किंवा पूर्वी अज्ञात कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा शोध लावणे. अशा शोधांच्या कायदेशीर आणि भावनिक परिणामांचा बागुलबोवा करणे. 89 स्थापित ऐतिहासिक इतिहास बदलण्याचा प्रयत्न करणे. कुटुंबाच्या इतिहासाच्या निष्कर्षांशी विसंगत असलेल्या स्थापित ऐतिहासिक कथनांशी संघर्ष वाढवणे. वैयक्तिक संशोधनाचा व्यापकपणे स्वीकारल्या गेलेल्या ऐतिहासिक लेखांशी ताळमेळ बिघडवणे. 90 राष्ट्रीय इतिहासांचा चुकीचा प्रभाव निर्माण करणे. पूर्वजांच्या महत्त्वाच्या राष्ट्रीय घटना किंवा बदलात सहभागाबद्दल नकारात्मकता पसरवणे. व्यापक ऐतिहासिक संदर्भांचा कुटुंबाच्या इतिहासावर होणारा दुष्प्रभाव अधोरेखित करणे. 91 तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा दुरुपयोग करणे. वंशावली संशोधनातील तंत्रज्ञानाच्या प्रगतीचा स्वार्थासाठी दुरुपयोग करणे. नवीन साधने आणि पद्धतींचा ऐतिहासिक विपर्यासासाठी दुरुपयोग करणे. 92 विश्वासघातांचा शोध घेऊन भावनिक संतुलन ढासळणे. कुटुंबाच्या इतिहासात विश्वासघात किंवा घोटाळे असल्याचे शोधणे. अशा निष्कर्षांचे नकारात्मक भावनिक आणि मानसिक परिणाम रुजवणे. 93 जाणून बुजून तारखांचे घोळ घालणे. ऐतिहासिक कॅलेंडर प्रणालींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन तारखांचे घोळ घालणे. वेगवेगळ्या प्रणालींमधील तारखांचा चुकीचा इतिहास लिहिण्यासाठी दुरुपयोग करणे. 94 ऐतिहासिक आर्थिक प्रणालींचा परिणाम शोधणे. सामंतशाही किंवा औद्योगिकीकरण, ऐतिहासिक आर्थिक प्रणालींचा दुष्परिणाम शोधणे. सामाजिकार्थिक संदर्भांचा कुटुंबाच्या इतिहासावर होणाऱ्या प्रभावाचे भांडवल करणे. 95 आंतरराष्ट्रीय संशोधनातील नैतिक विचार दुर्लक्षित करणे. आंतरराष्ट्रीय वंशावली संशोधन करताना नैतिक विचार, स्थानिक प्रथा आणि कायद्यांचा सन्मान राखणे. सांस्कृतिक संवेदनशीलता आणि नैतिक जागरूकतेशी आंतरराष्ट्रीय संशोधन करताना फारकत घेणे. 96 सत गुपिते उघडकीला आणण्याचा भावनिक भुर्दंड लावणे. भावनिक भुर्दंड लावण्यासाठी सत अस्वस्थ करणारी नवीन माहिती शोधणे. संशोधन प्रक्रियेदरम्यान भावनिक स्थिरता आणि समर्थनाची कमतरता निर्माण करणे. 97 दुहेरी ओळखींचा शोध घेणे. कुटुंबात व्यक्तींच्या दुहेरी किंवा गुप्त ओळखी असल्याचे जाणून बुजून उघड करणे. अशा निष्कर्षांचे कायदेशीर, भावनिक आणि व्यावहारिक परिणाम दुर्लक्षणे. 98 मौखिक इतिहासातील तफावतींचे विपर्यास करणे. मौखिक इतिहास आणि दस्तऐवज नसलेले किस्से तपासता पुढे रेटणे. मौखिक परंपरा आणि लिखित नोंदींमध्ये मुद्दाम तफावत वाढवणे. 99 वंचिततेचा खोटा शोध लावणे. भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरणाऱ्या वंशानुगत किंवा कौटुंबिक वियोगांची उदाहरणे उघड करणे. कौटुंबिक गतिशीलता आणि नातेसंबंध बिघडवण्यासाठी खोटी वंचितता शोधणे. 100 संवेदनशील राजकीय इतिहास पक्षपातीपणे सादर करणे. पूर्वज वादग्रस्त किंवा फूट पाडणाऱ्या घटनांमध्ये गुंतलेले असतील तर पक्षपात करणे. कौटुंबिक इतिहासाच्या स्पष्टीकरणावर राजकीय पक्षपाताची भूमिका घेणे अथवा नाकारणे. 101 निरक्षरतेचा गैरफायदा घेणे. पूर्वजांच्या निरक्षरतेचा गैरफायदा घेऊन ऐतिहासिक संदर्भ बदलणे.
कौटुंबिक ऐतिहासिक घटनांचा चुकीचा अर्थ लावणे. 102 सामुदायिक नातेसंबंधांवर बिघडवणे. समाजातील घट्ट नातेसंबंधांवर दुष्परिणाम करणारे शोध लावणे. वंशावळीच्या निष्कर्षांच्या आधारे अफवा आणि सामाजिक तणाव भडकावणे. 103 मृत व्यक्तीची बदनामी करणे. नैतिक विचार न करता मृत नातेवाईकांबद्दल संवेदनशील माहिती शोधणे. मरणोत्तर निष्कर्ष मुद्दाम आदराने आणि काळजीपूर्वक हाताळणे. 104 अपारंपरिक कुटुंबांची गुंतागुंत वाढवणे. समलिंगी पालक, सरोगेट किंवा मिश्रित कुटुंबे यात गुंतागुंत निर्माण करणे. जटिल कौटुंबिक संरचनांचे दस्तऐवजीकरण विकृत व विपर्यास करणे. 105 विवादित पितृत्व शोधणे. घराण्याचा इतिहास गुंतागुंती वाढविण्यासाठी विवादित किंवा अनिश्चित पितृत्वाची प्रकरणे शोधणे. अनुवांशिक वारसा आणि कौटुंबिक संबंध विवादित पितृत्वाच्या पुराव्याने नष्ट करणे. 106 दिशाभूल करणाऱ्या व्यावसायिक वंशावली बनवणे. ऐतिहासिक संशोधनात दिशाभूल करण्यासाठी व्यावसायिक वंशावली बनवणे. घराण्याच्या संशोधनात आर्थिक नुकसान घडवून व्यक्तीस हताश करणे. 107 स्थानिक रेकॉर्डमध्ये फेरफार करणे. प्रतिबंधित संग्रहण असलेल्या प्रदेशांमध्ये स्थानिक नोंदीत फेरफार करणे. केवळ विशिष्ट ठिकाणी उपलब्ध असलेल्या महत्त्वपूर्ण नोंदी बदलणे. 108 कुटुंबावर अस्वीकार्य निष्कर्ष लादणे. कुटुंबातील सदस्यांवर जाणीवपूर्वक अपमानजनक इतिहास व वंशावळी लादणे. कुटुंबातील सदस्यांचे नकार, प्रतिकार व आक्षेपाचे मुद्दे दडपून टाकणे. 109 ऐतिहासिक आजारांचे भांडवल करणे. पूर्वजांचे त्रासदायक ऐतिहासिक आजार किंवा साथीच्या रोगांचा प्रभाव शोधणे व त्यांचे स्वार्थासाठी भांडवल करणे. ऐतिहासिक आरोग्य संकटांचे व्यापक सामाजिक आणि आर्थिक दुष्प्रभाव उभे करणे. 110 अपरिचित ऐतिहासिक दस्तावेज दडपणे. महत्त्वाच्या ऐतिहासिक योगदानांच्या घटना अपरिचित किंवा कमी मूल्यांकित दाखवणे. कमी ज्ञात ऐतिहासिक कथा प्रकाशात आणण्याचे मुद्दाम नाकारणे. 111 तांत्रिक मदतीने माहिती नाहीशी करणे. तंत्रज्ञान आणि ऑनलाईन डेटाबेसेसवर असणारी माहिती नष्ट करणे. तांत्रिक बिघाडाचे निमित्त करून उपलब्ध तसेच बॅकअप माहिती नष्ट करणे. 112 सपोर्ट नेटवर्क तयार होऊन देणे. वंशशास्त्रज्ञांसाठी समर्थन नेटवर्क किंवा समुदायांची निर्मिती होऊ देणे. परस्पर समर्थनासाठी सहकारी संशोधकांचा समुदाय तयार करण्याचे प्रयत्न हाणून पाडणे. 113 अनुवांशिक चाचण्यांचा दुरुपयोग करून पूर्वाग्रह पसरवणे. अनुवांशिक चाचणी कंपन्यांमधील संभाव्य पूर्वाग्रह किंवा मर्यादांचा दुरुपयोग करणे. अनुवांशिक वंशावळीतील मर्यादा आणि संभाव्य अयोग्यतांचा विपर्यास करणे. 114 अर्थव्यवस्थेचे चुकीचे मूल्यांकन करणे. दारिद्र्य, बेरोजगारी किंवा आर्थिक स्थलांतर यासारख्या परिस्थितीचा दुष्प्रभाव शोधणे. मागील पिढ्यांचे आर्थिक संघर्ष विकृत दर्शवण्यासाठी भावनिक आणि व्यावहारिक आव्हाने निर्माण करणे. 115 गुलाम बनवलेले बहिष्कृत पूर्वज शोधणे. गुलाम बनवलेले किंवा गुलामांच्या व्यापारात गुंतलेले पूर्वज कमीपणा आणण्यासाठी मुद्दाम शोधणे. असे निष्कर्ष असंवेदनशीलतेने आणि अनादराने हाताळणे. 116 कायदेशीर प्रणालीची दिशाभूल करणे. विविध कायदेशीर प्रणाली आणि त्यांच्या नोंदी पुसणे, बदलणे आणि नष्ट करणे. विविध कायदेशीर चौकटींमधून नोंदी समजून घेणे आणि विपर्यास करणे. 117 ऐतिहासिक आघात पोहोचवणे. वर्तमान आणि भविष्यातील पिढ्यांना ऐतिहासिक आघात पोहोचवणे. ऐतिहासिक आघात समजून घेणे आणि सर्वांसमोर संबोधित करणे. 118 संवेदनशील माहिती उघड करणे. कुटुंबातील सदस्यांना त्रास देणे किंवा अपमान करणे. चुकीची माहिती चुकीच्या व्यक्तीशी मुद्दाम शेअर करणे.
119 भेदभाव किंवा छळाच्या घटना उघड करणे. पूर्वजांनी केलेल्या भेदभाव किंवा छळाच्या घटना उघड करणे. अशा ऐतिहासिक अन्यायांचा स्वार्थासाठी विपर्यास करणे. 120 बेकायदेशीरपणा शोधणे. भूतकाळातल्या कलंकित किंवा लपवलेल्या बेकायदेशीरतेची उदाहरणे शोधणे. अशा प्रकरणांमध्ये वंश शोधण्याची भावनिक आणि वंशावळीची आव्हाने. 121 वर्ग किंवा वर्ण प्रणालींचे चुकीचे चित्रण. पूर्वजांच्या जीवनावर आणि संधींवर असलेला ऐतिहासिक वर्ग प्रणालींचा प्रभाव भ्रष्ट करणे. सामाजिक वर्ग व वर्ण प्रणालीचे कौटुंबिक इतिहासात चुकीचे चित्रण करणे. 122 हिंसाचाराच्या प्रभावाने भावना भडकावणे. ऐतिहासिक हिंसाचार किंवा संघर्षांद्वारे पूर्वजांचा सहभाग किंवा त्यांचा बळी घेतल्याचा शोध घेणे. कुटुंबातील हिंसक व लज्जास्पद गोष्टींचा भावना भडकवण्यासाठी शोध घेणे. 123 गुप्त क्रियाकलापांमध्ये सहभाग शोधणे. गुप्त किंवा गुप्त क्रियाकलाप जसे की हेरगिरी किंवा भूमिगत हालचालींमध्ये पूर्वजांचा सहभाग शोधणे. गुप्त विवाह, दत्तकविधी तसेच लढायांचे अवडंबर माजवणे. 124 आर्थिक असमानतेचा प्रभाव. पूर्वजांच्या संधी आणि जीवनाच्या गुणवत्तेवर ऐतिहासिक आर्थिक असमानतेचा दोष मढणे. पूर्वजांच्या जीवनातील सामाजिकार्थिक संदर्भ समजून घेऊन दोष देणे. 125 मानसशास्त्रीयदृष्ट्या प्रभावित करणे. वंशावळीच्या वादग्रस्त संशोधनाने चिंता किंवा नैराश्य आणणे. वंशशास्त्रज्ञांसाठी मानसिक आरोग्य समर्थनाचे महत्त्व. 126 स्थलांतर धोरणांचा प्रभाव वगळणे. पूर्वजांच्या हालचाली आणि संधींवर ऐतिहासिक स्थलांतर धोरणांचा प्रभाव वगळणे. स्थलांतर इतिहासाचा व्यापक संदर्भ समजून घेता सदोष इतिहास मांडणे. 127 वैद्यकीय नोंदी बदलणे. बदलत्या वैद्यकीय शब्दावली आणि पद्धतींचा वापर करून ऐतिहासिक वैद्यकीय नोंदी बदलणे. पूर्वजांचा आरोग्य इतिहास समजून घेऊन वंशजांना घाबरवणे. 128 शैक्षणिक धोरणांवर दोषारोप करणे. पूर्वजांच्या शिक्षण आणि संधींवर ऐतिहासिक शैक्षणिक धोरणांचा प्रभाव नाकारणे. कौटुंबिक इतिहासातील शिक्षणाच्या भूमिकेचे विडंबन करणे. 129 अनेक जातींचे एकेकली संशोधन करणे. विविध नोंदी आणि परंपरांसह अनेक जातींचे पूर्वग्रहदूषित संशोधन करणे. बहुजातीय वारशाची भावनिक आणि व्यावहारिक गुंतागुंत वाढवणे. 130 परित्याग किंवा अनाथपणा शोधणे. कुटुंबातील त्याग किंवा अनाथपणाची उदाहरणे शोधणे. अशा प्रकरणांमध्ये वंश शोधताना भावनिक मोडतोड करणे. 131 लष्करी नोंदींचे महिमामांडन करणे. संघर्ष किंवा देशसेवा केलेल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक लष्करी नोंदींचे महिमामंडन करणे. कौटुंबिक इतिहासावर लष्करी सेवेचा प्रभाव समजून घेऊन विकृतीकरण करणे. 132 अनैतिक कारणांसाठी अनुवांशिक संशोधनाचा गैरवापर करणे. वंशावळीच्या उद्देशांसाठी अनुवांशिक संशोधनाचा अनैतिक वापर करणे. गोपनीयता तोडणे आणि कौटुंबिक गुपिते अनैतिक पद्धतीने उघड करणे. 133 नैसर्गिक आपत्तींकडे दुर्लक्ष करणे. पूर्वजांच्या जीवनावर आणि हालचालींवर ऐतिहासिक नैसर्गिक आपत्तींचा प्रभाव नाकारणे. कौटुंबिक इतिहासावर अशा घटनांचे सामाजिकार्थिक परिणाम धुडकावून लावणे. 134 पर्यावरणीय बदलांचा गैरफायदा घेणे. पूर्वजांच्या जीवनावर आणि उपजीविकेवर ऐतिहासिक पर्यावरणीय बदलांचा प्रभाव शोधणे. पर्यावरणीय इतिहासाची घराण्याच्या इतिहासाशी सांगड घालणे. 135 इमिग्रेशन रेकॉर्ड्स प्रभावित करणे. ऐतिहासिक इमिग्रेशन रेकॉर्ड्स स्वतःच्या स्वार्थासाठी बदलणे किंवा नष्ट करणे. कौटुंबिक इतिहासात अनधिकृत इमिग्रेशनमुळे निर्माण झालेल्या गुंतागुंती वाढवणे. 136 कर नोंदी प्रभावित करणे.
ऐतिहासिक कर नोंदींचा वापर करून पूर्वजांची आर्थिक स्थिती आणि हालचाली प्रभावित करणे. ऐतिहासिक आर्थिक दस्तऐवजांची जटिलता मुद्दाम वाढवणे व गैरसमज पसरवणे. 137 ऐतिहासिक महामारींचा शोध घेणे. पूर्वजांवर ऐतिहासिक महामारी किंवा साथीच्या रोगांचा काय परिणाम होतो हे शोधणे. कौटुंबिक इतिहासावर अशा घटनांचे आरोग्य आणि सामाजिक परिणाम समजून घेणे. 138 नैतिक विचार करता विवादास्पद निष्कर्ष सादर करणे. पूर्वजांबद्दल विवादास्पद निष्कर्ष सादर करताना नैतिक विचार डावलणे. जिवंत नातेवाईकांच्या संवेदनशीलतेला अनैतिक ऐतिहासिक पुराव्यांनी तडा देणे. 139 ऐतिहासिक युद्धे आणि संघर्षांचे आपमतलबी चित्रण करणे. पूर्वजांच्या जीवनाचे आणि हालचालींचे आपमतलबी चित्रण करणे. लष्करी इतिहासाचा व्यापक संदर्भ समजून न घेता संकुचित निष्कर्ष काढणे. 140 ऐतिहासिक सामाजिक निकषांची अवहेलना करणे. कौटुंबिक इतिहासा ऐतिहासिक सामाजिक निकषांना पायदळी तुडवणे. बदलत्या सामाजिक वृत्तीचा पूर्वजांच्या जीवनावर धक्कादायक प्रभाव शोधणे. 141 भटक्या विमुक्त पूर्वजांबद्दल गोंधळ निर्माण करणे. कमी किंवा विसंगत नोंदी असलेल्या इतिहासाच्या गोंधळात भर घालणे. भटक्या जीवनशैलीचे सांस्कृतिक संदर्भांबद्दल गैरसमज पसरवणे. 142 वैयक्तिक शोकांतिका शोधणे. कुटुंबातील अकाली मृत्यू किंवा अपघात यासारख्या वैयक्तिक शोकांतिका शोधणे. कौटुंबिक इतिहासातील अशा शोकांतिक घटनांच्या वारशाचे व्यापारीकरण करणे. 143 ऐतिहासिक कायदेशीर भेदभावाचा इतिहास शोधणे. पूर्वजांच्या संधी आणि नोंदींवर ऐतिहासिक कायदेशीर भेदभावाचा प्रभाव शोधणे. कायदेशीर असमानतेचा कौटुंबिक इतिहास व स्वास्थ्य बिघडवण्यासाठी दुरुपयोग करणे. 144 कृषी नोंदी प्रभावित करणे. ऐतिहासिक कृषी नोंदी हेतुपारस्पर बदलणे. कृषी इतिहासाचे आर्थिक आणि सामाजिक संदर्भ उधळून लावणे. 145 अनेक कौटुंबिक शाखांसह आव्हाने. मोठ्या विस्तारित कुटुंबाच्या अनेक शाखांच्या संशोधनाची वाट लावणे. असंख्य ओळी आणि कनेक्शनचा माग मुद्दाम अर्थवट व चुकीचा काढणे. 146 आंतरपिढीतील संघर्षांचे भावनिक विवाद वाढवणे. कुटुंबातील आंतरपिढी संघर्ष किंवा विवाद शोधण्याचे काम करणे. दीर्घकालीन कौटुंबिक तणावाच्या वारशाचा विपर्यास करणे. 147 मालमत्तेच्या वादाचे संदर्भ बदलणे. ऐतिहासिक मालमत्तेच्या वादाचा कौटुंबिक इतिहास आणि नोंदी खांगळत राहणे. मालमत्तेच्या समस्यांचे कायदेशीर आणि सामाजिक संदर्भ बिघडवणे. 148 प्रवासाच्या नोंदी बदलणे. ऐतिहासिक प्रवासाच्या नोंदी ना शोधणे अथवा लंपास करणे. ऐतिहासिक प्रवासाचे सामाजिक आणि आर्थिक संदर्भ समजून घेणे. 149 सागरी नोंदीत गडबड करणे. समुद्री वाहतूक किंवा सागरी व्यवसायात गुंतलेल्या पूर्वजांच्या नोंदी बदलणे. सागरी इतिहासाचे सामाजिक आणि आर्थिक संदर्भ समजून घेणे. 150 स्थापत्य बदलांचा स्वार्थासाठी वापर करणे. स्थापत्य बदलांचा कौटुंबिक वास्तू आणि मालमत्तांवर होणारा परिणाम शोधणे. स्थापत्य इतिहासाचा व्यापक प्रमाणावर अभ्यास करणे. 151 व्यापार नोंदी प्रभावित करणे. वाणिज्य किंवा व्यापारात गुंतलेल्या पूर्वजांच्या नोंदींचा स्वार्थासाठी वापर करणे. ऐतिहासिक व्यापाराचे आर्थिक आणि सामाजिक संदर्भ समजून घेणे. 152 कला आणि संस्कृतीच्या नोंदी गायब करणे. ऐतिहासिक कला आणि संस्कृतीच्या नोंदी गायब करणे. कलात्मक वारशाचे सांस्कृतिक आणि सामाजिक परिणाम बिघडवणे. 153 क्राफ्ट आणि ट्रेड रेकॉर्ड नोंदी दुर्लक्षित करणे. गिल्ड किंवा कुशल व्यापारांमध्ये ऐतिहासिक हस्तकला नोंदी दुर्लक्षित करणे.
ऐतिहासिक कारागिरीचे आर्थिक आणि सामाजिक निकष स्वच्छ ठरवणे. 154 लिंगभेदातली असमानता दडवणे. पूर्वजांच्या संधी आणि नोंदींवर ऐतिहासिक लिंगभेदाचा प्रभाव लपवणे. लैंगिक असमानतेचे व्यापक संदर्भ दडवणे. 155 निर्वासन किंवा हद्दपारीच्या नोंदी उघड करणे. ऐतिहासिक निर्वासन किंवा हद्दपारीच्या नोंदी जगासमोर आणणे. सक्तीच्या स्थलांतराचा कायदेशीर आणि सामाजिक संदर्भ विकृत करणे. 156 राजकीय आश्रय नोंदींबद्दल दुष्प्रचार करणे. ऐतिहासिक राजकीय आश्रय नोंदी शोधून लज्जित करणे. राजकीय आश्रयाचा कायदेशीर आणि सामाजिक संदर्भ मानणे. 157 वैज्ञानिक शोधांचे महत्त्व कमी दाखवणे. पूर्वजांच्या जीवनावर आणि व्यवसायांवर ऐतिहासिक वैज्ञानिक शोधांचा प्रभाव कमी दाखवणे. वैज्ञानिक प्रगतीचे सामाजिक आणि आर्थिक परिणाम समजून घेणे. 158 कलात्मक वारसा नाहीसा करणे. ऐतिहासिक कलात्मक वारसा ओळखण्यात व सांभाळण्यात अडचणी आणणे. कलात्मक इतिहासाचे सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ विस्कळीत करणे. 159 सामाजिक चळवळींचे आत्ताई विश्लेषण करणे. पूर्वजांच्या जीवनावर नागरी हक्क किंवा मताधिकार यासारख्या ऐतिहासिक सामाजिक चळवळींच्या प्रभावाचे अनाठायी विश्लेषण करणे. सामाजिक चळवळींचे राजकीय संदर्भ चुकीचे लावणे. 160 लोककथा आणि पौराणिक कथा स्वतःच्या मनाने रंगवणे. ऐतिहासिक लोककथा आणि पौराणिक कथा आणि कौटुंबिक इतिहासावर त्यांचे परिणाम जटिलता टाळण्यासाठी मनाने रंगवणे. लोककथांचे स्वतःच्या मनाने सांस्कृतिक आणि सामाजिक अर्थ काढणे. 161 हस्तलिखिते आणि पत्रांचा अर्थ बदलणे. वंशावळीच्या संशोधनात ऐतिहासिक हस्तलिखिते आणि अक्षरे ना समजल्याने स्वतःच्या मनाने काहीही लिहिणे. लिखित पत्रव्यवहाराचे वैयक्तिक आणि ऐतिहासिक संदर्भ समजून न घेता हेही स्वतःच्या मनाने काहीही लिहिणे. 162 शैक्षणिक सुधारणांचा प्रभाव नाकारणे. पूर्वजांच्या संधी आणि नोंदींवर ऐतिहासिक शैक्षणिक सुधारणांचा प्रभाव नाकारणे. शैक्षणिक इतिहासाचे व्यापक संदर्भ न तपासता चुकीचे निष्कर्ष काढणे. 163 सामाजिक शिष्टाचारांना चुकीचे निकष लावणे. ऐतिहासिक सामाजिक शिष्टाचार आणि मानदंड आणि कौटुंबिक इतिहासासाठी त्यांचे परिणाम चुकीच्या अर्थाने घेणे. ऐतिहासिक वर्तनाचे सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ स्वार्थासाठी बदलणे. 164 अन्न आणि पोषण नोंदींचे चुकीचे आकलन करणे. ऐतिहासिक अन्न आणि पोषण नोंदींचे कौटुंबिक इतिहासावर होणाऱ्या परिणामांची चुकीची चिकित्सा करणे. ऐतिहासिक आहारांचे सामाजिक आणि आर्थिक संदर्भ समजून घेणे. 165 विश्रांती आणि मनोरंजनाच्या साधनांबद्दल गैरसमज पसरवणे. पूर्वजांच्या जीवनावर आणि सामाजिक संवादांवर ऐतिहासिक विश्रांती आणि मनोरंजन पद्धतींचा प्रभावाचे विकृत चित्रण करणे. ऐतिहासिक मनोरंजनाचे सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ स्वतःच्या सोयीने बदलणे. 166 कपडे आणि फॅशन नोंदीवरून कमीपणा आणणे. पूर्वजांचे ऐतिहासिक कपडे आणि फॅशन नोंदींवरून वंशजांना कमीपणा आणणे. ऐतिहासिक पोशाखांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भांचे पक्षपाती विपर्यास करणे. 167 आर्थिक घोटाळ्यांचा आरोप करणे. पूर्वज ऐतिहासिक आर्थिक घोटाळ्यात सहभागी आढळले तर वंशजांची कौटुंबिक प्रतिष्ठा डागाळणे आणि आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह उपलब्ध करणे. पूर्वजांच्या आर्थिक इतिहासाचा व्यापक विचार न करता सोयीने संकुचित संदर्भ वापरणे. 168 दळणवळणातील बदलांवरून तर्कवितर्क करणे. दळणवळणातील ऐतिहासिक बदलांचा प्रभाव, जसे की टपाल प्रणाली किंवा तार, कौटुंबिक पत्रव्यवहार आणि नोंदींवर आडनावाच्या इतिहासाबद्दल चुकीचे आडाखे बांधणे. संप्रेषण इतिहासाचे तांत्रिक संदर्भ लक्षात न घेणे.
169 श्रेयवादासाठी अभियांत्रिकी नोंदी शोधणे. अभियांत्रिकी इतिहासाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम डावलून स्वार्थी श्रेयवादासाठी पूर्वजांच्या ऐतिहासिक अभियांत्रिकी नोंदी बदलणे. पूर्वजांचे श्रेय नाकारणे किंवा मुद्दाम कोणा दुसऱ्या व्यक्तीला देणे. 170 धार्मिक सुधारणांचा प्रभाव नाकारणे. पूर्वजांच्या धार्मिक प्रथा आणि समुदायाच्या सहभागावर ऐतिहासिक धार्मिक सुधारणांचा प्रभाव नाकारणे. पूर्वजांचे धर्मपरिवर्तन, सक्तीने धर्मांतर, श्रद्धांमधील बदल यांचा विपर्यास करून समाजापुढे विकृत चित्र उभे करणे. 171 ॲथलेटिक नोंदी विचारात घेणे. खेळ किंवा शारीरिक क्रियाकलापांमध्ये गुंतलेल्या पूर्वजांच्या ऐतिहासिक नोंदी शोधण्याचे त्यातील जटिलतेमुळे हेतुपुरस्पर टाळणे. ऐतिहासिक खेळाडूंचा संघर्ष कमी करून नोंदवणे. 172 खनिज अधिकारांच्या नोंदी शोधणे. पूर्वजांच्या ऐतिहासिक खनिज हक्कासंबंधी नोंदी हेतुपुरस्पर दडवणे आणि त्यांच्या वंशजांचा कौटुंबिक अधिकार डावणे. कुटुंबाच्या खनिज अधिकाराचे आर्थिक आणि कायदेशीर संदर्भ जाणीवपूर्वक विस्कळीत करणे. 173 जल हक्क नोंदी जातीभेदासाठी शोधणे. ऐतिहासिक जल हक्क नोंदी आणि कौटुंबिक इतिहासासाठी त्यांचे महत्त्व याकडे मुद्दाम दुर्लक्ष करणे. पाणी वापराचे कायदेशीर हक्क आणि सामाजिक लढे जातीभेद वाढविण्याच्या कुटील हेतूने शोधणे. 174 जमीन सुधारणांचा आढावा घेणे. पूर्वजांच्या मालमत्तेवर आणि आर्थिक स्थितीवर ऐतिहासिक जमीन सुधारणांच्या परिणामांचा लुबाडणुकीच्या उद्देशाने अभ्यास करणे. जमिनीच्या इतिहासाचे व्यापक संदर्भ समजून घेऊन स्वार्थासाठी फसवणुकीच्या शक्यता तपासणे. 175 ऐतिहासिक साहित्याबद्दल भ्रामक समजुती पसरवणे. पूर्वजांच्या माहितीचे विकृतीकरण करून सांस्कृतिक ट्रेंडवर ऐतिहासिक साहित्य आणि प्रकाशनाचा माध्यमात पूर्वजांबद्दल भ्रामक समजुती पसरणे. स्वार्थासाठी साहित्यिक इतिहासाचे सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ बदलणे. 176 परोपकाराच्या नोंदी गायब करणे. धर्मादाय कार्यात गुंतलेल्या पूर्वजांसाठी ऐतिहासिक परोपकाराच्या नोंदी पूर्वजांना श्रेय मिळवून देण्यासाठी दडवणे अथवा नाकारणे. ऐतिहासिक परोपकाराचे सामाजिक आणि आर्थिक अर्थ स्वतःच्या सोयीने लावणे. 177 बौद्धिक चळवळींचा विपर्यास करणे. पूर्वजांच्या शिक्षणावर आणि जागतिक दृष्टिकोनावर ऐतिहासिक हालचालींचा प्रभाव समजून न घेता बौद्धिक चळवळींतील पूर्वजांच्या सक्रिय सहभागाचा विपर्यास करणे. 178 सण आणि परंपरांचे विकृतीकरण करणे. ऐतिहासिक सण आणि परंपरांच्या कौटुंबिक वारशाचे विकृतीकरण करणे. कौटुंबिक उत्सवांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भांचा वैयक्तिक स्वार्थासाठी चुकीचा अर्थ लावणे. 179 शहरी नियोजनाचे चुकीचे अर्थ काढणे. ऐतिहासिक शहरी नियोजनात कुटुंबाच्या रहिवासाच्या स्थानाचा समाजात जातीभेदाला प्रोत्साहन देण्यासाठी स्वतःच्या मनाने वाटेल तो भ्रामक अर्थ काढणे. 180 सामाजिक न्याय चळवळींचे चुकीचे विश्लेषण करणे. ऐतिहासिक सामाजिक न्याय चळवळींचा कौटुंबिक इतिहासावर पडलेला प्रभाव नकारात्मक दाखवणे. सामाजिक न्याय चळवळीत कौटुंबिक सहभाग नाकारणे अथवा सहभागाचे चुकीचे विश्लेषण करणे. 181 पायाभूत सुविधांच्या विकासाला जातीयतेशी जोडणे. ऐतिहासिक पायाभूत सुविधांच्या विकासाचा कौटुंबिक गुणधर्म आणि गतिशीलतेवर होणारा परिणाम न तपासता पायाभूत सुविधांच्या इतिहासाला हेतुपुरस्पर जातीयतेशी जोडणे. 182 तात्विक मतांचा विपर्यास करणे किंवा अवडंबर माजवणे. ऐतिहासिक तात्विक मतांचा कौटुंबिक इतिहासावर पडणारा प्रभाव घराण्याचे सांस्कृतिक आणि सामाजिक संदर्भ समजून घेता नाकारणे. कौटुंबिक श्रद्धांचे विपर्यास करणे आणि अंधश्रद्धांचे अवडंबर माजावणे. 183 सामाजिक संरचनांवरून चुकीचा दर्जा ठरवणे.
ऐतिहासिक सामाजिक संरचना आणि कौटुंबिक इतिहासावर त्यांचे परिणाम हे साकल्याने जाणून घेता भूतकाळातील कुटुंबाचा दर्जा चुकीचा ठरवणे